नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुलांसाठी छान अशी पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे पौष्टिक रेसिपी म्हणजे लहान मुलं नाचणीची भाकरी खात नाही, त्यासाठी आपण इथे काहीतरी त्यांना पौष्टिक मिळू दे त्यासाठी आपण इथे नाचणीची बर्फी करणार आहोत. नाचणीमध्ये आयरन, कॅल्शियम, विटॅमिन्स, मिनरल्स आणि भरपूर प्रमाणात आपल्या शरीरासाठी नाचणी ही खूप फायदेशीर असते. म्हणून नाचणीचा वापर सतत केला पाहिजे. महिन्यातनं 2-3दा तरी नाचणीचा वापर केला पाहिजे. आज मी माझ्या मुलींसाठी नाचणीचं पीठ मी इथे 1 वाटीभर घेतलं आहे आणि आज आपण या पिठाची बर्फी करून घेणार आहोत. तर इथे मी गच्च 1 वाटी भरून पीठ घेतलं आहे. पीठ मी चाळून घेतलं आहे आणि 15 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे. 1 चमचा मी वेलची पूड घेतली आहे. बदामाचे काप घेतले आहेत. अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि 1 वाटीच्या प्रमाणे मी 1 वाटी इथे गूळ घेतला आहे. गूळ हा मी खिसून घेतला आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये आधी पीठ घालून घेणार आहे. पीठ आपल्याला गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे. आधी पीठ आपलं हलकंसं कोमट गरम झालं आहे तर आपण त्यामध्ये तूप घालून घेऊया. तूप हे थोडं थोडं करून घालणार आहोत आपण. तूप हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा मी पिठामध्ये 2 चमचे तूप घालून घेते आणि छान त्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपल्या पिठाला तूप सुटत आहे. तर मी इथे आणखीन 1 चमचा तूप घालून घेणार आहे. साधारण इथे मी 4 ते 5 चमचे एवढे तूप घालून घेतले आहेत आणि परत एकदा छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता पूर्ण कढईमध्ये तूप आपलं सर्व बाजूने पसरत आहे आणि हे असंच आपल्याला एकसत फिरवत राहायचं आहे जेणेकरून आपलं पीठ तुपामध्ये छान असं भाजलं जाईल. तर 1-2 मिनिटाने पिठाला छान तूप सोडलं आहे पिठाने. तर इथे बघू शकता अगदी असं पातळसर बॅटर दिसत आहे आपलं. तर आपण याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. पिठाचा खमंग असा वास येत असला तर समजायचं की पीठ आपलं छान भाजून झालं आहे. तर इथे बघू शकता हलके हलके बबल्स पण येत आहेत. तर आता आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. गूळ मी बारीक खिसून घेतलेला गूळ घालणार आहे. गूळ आपण थोडा थोडा करून मिक्स करून घ्यायचा आहे. 1 वाटी पीठ भाजण्यासाठी मला साधारण 15 मिनिटं लागली आहेत. इथे मी गूळ घालून घेतला आहे. हवं तर तुम्ही साखरही घालून घेऊ शकता, ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड घालून घेऊ शकता. गूळ पूर्ण मिक्स होऊपर्यंत आपल्याला सतत हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि पूर्ण गूळ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ पूर्ण मिक्स झाला आहे तर आपण त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान त्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण आता त्यामध्ये दूध पावडर घालून घेणार आहोत. तेही छान आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटं आपण सतत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता 1 वाटी कोमट दूध घालून घेणार आहोत आणि छान त्यालाही मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आता आपला एकसर गोळा तयार होणार आहे. दुधामध्ये हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटाने हा गोळा तयार होईल. तर इथे बघू शकता कढईला हा गोळा सोडत आहे म्हणजे आपलं पीठ रेडी होत आलं आहे. तर इथे बघू शकता छान असं तूप सोडलं आहे. गोळा हातात घेऊन दाखवते तुम्हाला. तर आपला एक गोळा तयार होतोय. तर आपण
गॅस बंद करून घेणार आहोत। तर इथे आपली बर्फी करण्यासाठी पीठ रेडी झालं आहे हे। तर आपण गॅस बंद करून घेऊया। इथे मी ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि आपण हे सारण यामध्ये ओतून घेणार आहोत। हे सारण गार झाल्यावर थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्याचं छान असं एक डो करून घ्यायचं आहे किंवा असं वाटीच्या साहाय्याने त्याला थाप मारून एक शेप द्यायचा आहे चौकोनी आकाराचा आणि त्यावर थोडेसे बदामाचे काप घालून घेणार आहोत आणि त्याला छान चिटकवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनटं बर्फी ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि 15 मिनिटाने एका चाकूने आपण कट करून घेणार आहोत। इथे बघू शकता अगदी मऊसूद आपली बर्फी दिसत आहे। लहान मुलांना तर कळणारच नाही आहे की ही नाचणीच्या पिठापासून केली आहे। तर लहान मुलांच्या भाषेत म्हणायचं झालं तर चॉकलेट बर्फी असंही म्हणू शकतो आपण। तर इथे बघू शकता आपली बर्फी किती सुंदर दिसत आहे। अगदी लहान मुलं आवडीने खातील। तर इथे बघूनच क्रॅक बघूनच असं तुम्हाला वाटत असेल अगदी मऊसूद अशी बर्फी झाली आहे। तर इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते। तर इथे बघू शकता बर्फी अगदी हातात घेऊन असं तोडल्याने अगदी मऊसूद अशी बर्फी लागत आहे। ही बर्फी जर तोंडात टाकली तरच विरघळेल इतकी ती मऊसूद झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही बर्फी नक्की ट्राय करून बघा। मुलांना पौष्टिक खाऊ घालायचं म्हटलं तर थोडे कष्ट घ्यावेच लागतील। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।